नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 14 जानेवारी 2026 वार बुधवार. तर या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती. मकर संक्रांती हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा या करत असतो आणि यासोबतच या दिवशी आपल्याला काही नियमांचे देखील पालन करायचे आहे. काही गोष्टी, काही नियम हे संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही पाळल्या तर संक्रांतीचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल. काही सण हे असे असतात की या दिवशी आपण काही नियमांचे पालन हे करायलाच पाहिजे आणि प्रत्येक सणाचं काहीतरी महत्त्व असतं, काहीतरी वैशिष्ट्य असतं आणि या दिवशी काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं आणि काही गोष्टी या आवर्जून आपल्याला करायच्या असतात, तर काही गोष्टी या आपल्याला कटाक्षाने टाळायच्या असतात. तर कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहे, कोणत्या नाही करायच्या, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा बऱ्याच वेळा आपल्याकडून काही चुका होतात, कोणाला वाईट बोललं जातं, कोणाचा अपमान होतो आणि त्या वाईट चांगल्या गोष्टीचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर होत असतो आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या किंवा वाईट गोष्टी या घडत असतात. ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतात, आपण काही चुका आपल्याकडनं घडतात किंवा काही दोष आपल्याकडनं लागले जातात आणि जे काही वाईट आपल्याकडनं घडतं तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे आपल्याला असे काही दिवस असतात, असे काही शुभ दिवस असतात की त्या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन हे करायचे असते. तर या दिवशी काय करायचं, तर बघा सर्वांनीच आपल्या घरातील जे काही व्यक्ती असतील तर सर्वांनीच काही नियमांचे पालन हे करायचे असते. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. मकर संक्रांती हा दिवस सूर्यासाठी मानला जातो, सूर्याचे प्रतीक म्हणून मानला जातो. तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर तांब्यातूनच आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आहे. चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून त्यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे, देवांना अंघोळ घालायची आहे. त्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, रांगोळी काढायची आहे, हळदीचं लेपन मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर करायचं आहे. तसेच मकर संक्रांतीचा दिवस हा दानाला देखील खूप महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार गरजूंना दान करा. अन्न, वस्त्र, धान्य जे तुम्हाला दान करता येईल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. तर दान केल्यामुळे सूर्यदेवांची वर्षभर आपल्यावर कृपा राहते आणि या दिवशी पांढरे तीळ, कपडे, गूळ किंवा इतर कोणत्याही वस्तू तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता. या दिवशी दान केल्याने अशुभ गोष्टी या दूर होतात आणि गरिबी देखील दूर होते. मकर संक्रांती हा दिवस माता लक्ष्मी साठी मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही स्त्री सूक्तमचं पठण करा, घरामध्ये मंत्रस्तोत्र लावा, श्रवण करा किंवा पठण करा. त्यासोबतच सूर्यदेवांची पूजा करा, जप करा, आदित्य हृदय स्तोत्रमचे पठण किंवा श्रवण करा. यासोबतच गाईला हिरवा चारा खाऊ घाला. त्यासोबतच तुम्ही या दिवशी छोटी मोठी गुंतवणूक किंवा छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल तर तो देखील तुम्ही या दिवशी करू शकता. तुमचं नशीब सूर्यासारखे चमकेल. खूप महत्त्व आहे या दिवसाला. सौभाग्य वाढतं आणि काही विशिष्ट गोष्टी आपल्याला करायच्या आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही झाडूची खरेदी करू शकता. झाडू हे माता लक्ष्मीचं स्वरूप असते आणि त्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. त्यानंतर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायची आहे. ही पण आपल्याकडनं ही झालीच पाहिजे. सवाष्ण महिलांचा हा सण असतो आणि त्यामुळे सुगड पूजा ही झालीच पाहिजे. यासोबतच या दिवशी प्रत्येक वर्षीच्या मकर संक्रांतीचं काहीतरी वैशिष्ट्य असते आणि म्हणून यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आल्यामुळे पिवळा रंग हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे, म्हणजे तो घालायचा नाही. तर फक्त वस्त्रच तुम्ही घालू शकत नाही, बाकी इतर पिवळ्या वस्तू तुम्ही वापरू शकता, फक्त वस्त्र आपल्याला घालायचे नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला, हिरव्या रंगाची साडी घालू शकता, गुलाबी, केशरी, जांभळा तर या रंगाचे देखील तुम्ही कपडे घालू शकता. फक्त पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. यासोबतच सवाष्ण स्त्रियांनी हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहे, कारण हा सवाष्ण महिलांचा सण आहे. त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू आपण दान करू नये, ज्यामुळे त्याचा अशुभ त्रास आपल्या जीवनावर पडतो, नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि परिणामी आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे हे दान करू नये. यासोबतच तीक्ष्ण आणि धारदार वस्तू देखील दान करू नका किंवा कोणाला देऊ देखील नका. त्यासोबतच तेलाचे दान देखील करू नये, अशुभ मानलं जातं.
आरोग्याच्या तेल दान केल्यामुळे आरोग्याच्या समस्या यांना सामोरे जावे लागते. त्यासोबतच अंघोळ केल्याशिवाय कोणतंही दान करू नका किंवा काहीही खाऊ नका. यासोबतच पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य होईल तर ते तुम्ही करू शकता किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून त्या पाण्याने अंघोळ करू शकता. खूप शुभ दिवस आहे, त्यामुळे शरीरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती काढून टाकणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासोबतच या दिवशी दारामध्ये कोणी आलं तर त्याला काहीतरी द्यायचं, त्याला तसंच पाठवू नये. यासोबतच कोणतंही फूल, पान किंवा झाडं या दिवशी तोडू नये. कोणाचा अपमान करू नका, कोणाला वाईट बोलू नका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहे. त्याचे खूप मोठे परिणाम हे आपल्या आयुष्यावर होत असतात आणि त्यामुळे या गोष्टींचे पालन हे आवर्जून करा.